ठाणे महापालिकेची परिवहन सेवा डबघाईला आली आहे। त्यात अनेकदा परिवहन सेवेला मिळणाऱ्या अपुऱ्या उत्पन्नामुळे पालिकेकडे निधीसाठी मागणी करावी लागत असते। हीच मागणी लक्षात घेऊन परिवहनच्या उत्पन्नाचा भाग म्हणून TMTने हे पाऊल उचलले। त्यानुसार 310 बसवर भाडे तत्वावर जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। त्यासाठी प्रति बस महिना 5,776.45 रुपये इतके भाडं निश्चित करण्यात आले। 5 वर्षात परिवहनला तब्बल 11,87,36,931 रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे। ठाणे परिवहन सेवेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी परिवहन सेवेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। त्यात उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक आणि CNG बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात। त्यामध्ये 310 बस असून त्यापैकी 15 AC व्होल्वो, 110 स्टँडर्ड, 90 मिडी, JNURM अंतर्गत आलेल्या जुन्या आणि नवीन अशा 45 आणि 50 तेजस्विनी बसचा यात समावेश आहे। या बसमधून रोज 2 ते 2.5 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यातून परिवहनला रोज 22 ते 27 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळत आहे। उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात आजही परिवहनला फारसं यश आलेलं दिसून येत नाही। त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी परिवहनकडून विविध प्रयत्न केले जात आहेत। त्यात आता नव्यानं इलेक्ट्रिक बसही परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात। त्यामुळे परिवहनचा गाडा कुठेतरी रुळावर येताना दिसतोय।